हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये। आणि बघा आम्ही सकाळी सकाळी कुठे निघालो आहे, तर काल तुम्ही आमचा व्हिडिओ बघितलाच असेल। आम्ही शॉपिंगला वगैरे गेलो होतो, तर आज आम्ही त्याच्यासाठीच निघालो आहे सकाळी सकाळी। तर आता आम्ही निघालो आहे ब्ल्यू रॉक वॉटर पार्कला। तर बघा आम्ही गाडीने निघालो होतो। पायलचे मिस्टर आहे, पायलचे मिस्टरांनी आम्हाला सोडून दिलं होतं, कारण आमच्या घरापासून जवळपास 10 किलोमीटर होतं ते। 15 ते 20 मिनटंच लागणार होते, त्यामुळे मग त्यांनी आम्हाला सोडून दिलं तिकडे ब्ल्यू रॉक वॉटर पार्कमध्ये। आणि आता बघा आम्ही ब्ल्यू रॉक वॉटर पार्कमध्ये पोहोचलो। खूप छान आहे। जवळपास हे आत्ताच नवीनच झालेलं आहे, तर 7-8 महिने झाले काहीतरी। आणि आता आम्ही सगळे उतरलो आणि सामान वगैरे घेतो सगळं। हो आधीच करते। हो आमचा फोटो काढून देऊन दे। फोटो काढायचा म्हणते ना। हो लिहून टाकायचं असतं ना। एवढ्या उन्हाचं कसं जाऊ ग आता। चुडी निकाल कोण घालून आलं चुडी? काचेची घालून आली। हा ते पाण्यात फुटते वगैरे ना। चला हिवाळ्यात मस्त वाटलं। आपल्यासारखे राहते एखादी ग्रुप। उन्हातच मजा येते ना वॉटरफॉलने का थंडीमध्ये। तर बघा आता आम्ही गेट जवळवरती फोटो काढले। मग फोटो काढल्यानंतर आतमध्ये एंट्री करताना एका जणाचं नाव लिहून तिथे नंबर आणि कुठनं आले ते सगळं तिथे लिहावं लागतं। तर ते रिंकूनी लिहून घेतलं। त्यानंतर मग आम्ही बॅग्स वगैरे घेतल्या आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय। तर बघा एंट्री करतानाच तुम्हाला खूप अशी ऊन दिसत असेल, पण ऊन तशी भरपूर होती। पण जेव्हा आम्ही त्या पाण्यामध्ये खेळलो तर तिथे काहीच वाटलं नाही। आधी तर आम्हाला असं वाटायचं की आम्ही उन्हामध्ये आलो तर खेळू की नाही खेळू आणि जाऊ की नाही पाण्यामध्ये, असंच वाटायचं। पण जसं जसं आम्ही आतमध्ये गेलो आणि इतकं छान वाटत होतं। आतला परिसर पण खूप मस्त आहे, तुम्ही पण एकदा विजिट करा, खूप छान आहे। आणि जवळपास 7 ते 8 महिनेच झाले आहे। तर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मी सगळं दाखवील, पूर्ण वॉटर पार्क तुम्हाला बघायला मिळेल आणि आमचं एन्जॉयमेंट पण मिळेल। तर कंटिन्यू करा, व्हिडिओ स्किप न करता बघा, खूप मजा येईल। बघा आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर ऑफिसमध्ये आधी तिकीट वगैरे काढली। त्यानंतर मग आम्हाला जाताना बँड वगैरे लावून देत होते हाताला। तर आता ते प्रोसिजर चालू होती त्यांची, ते बँड वगैरे लावून एंट्री करतात आतमध्ये। तर बघा आता आम्ही एंट्री वगैरे केली। एंट्री केल्यानंतर आम्हाला कॉस्ट्यूम घ्यायचा होता। बघा इथे सगळे कॉस्ट्यूमचे रेट वगैरे दिलेले आहे आणि तिकीटचे वगैरे रेट पण मी दाखवले आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही आधी बघितलंच असेल। आणि आता इकडे आम्ही कॉस्ट्यूम घेतोय। तर पर कॅन्डिडेट 100 रुपीज होते कॉस्ट्यूमचे। तर कॉस्ट्यूम घेतला। पायलचा ड्रेस छान मिळाले हो, चांगले वाटत आहे पर्यालसारखे। कोणालाही दिसते। झाले सगळे रेडी? हो तर घाम पान केला। चला आता आम्ही चेंजिंग रूममध्ये सगळे कपडे वगैरे चेंज केले। त्यानंतर तिकडे लॉकर दिसत असेल तुम्हाला, त्या लॉकर रूममध्ये आम्ही सगळे आमचे मोबाईल्स आणि पर्स वगैरे ठेवलेल्या होत्या। त्यानंतर मग इकडे आम्ही बॅग्स ठेवल्या आम्ही सगळे कॉस्ट्यूम घालून रेडी झालो आणि आता चाललो नाश्ता करायला। तर बघा नाश्त्यामध्ये आम्ही पोहे वगैरे बोलवले होते आणि इकडे डुग्गू होता, डुग्गूनी नूडल्स बोलवले होते आणि ललिताने भाकर पण आणली होती घरून सगळ्यांसाठी। तर तिने असे भाकरचे छान तुकडे केले आणि आम्ही मग सगळ्यांनी मिळून खाल्ली भाकर वगैरे। चला आम्ही चॉकलेट खाल्ले। बापरे गरम। धावा धावा धावा। बघा जसं आम्ही त्या शेडच्या बाहेर निघालो तिकडे खूप ऊन होती आणि आमचे पाय अक्षरशः भाजत होते। आम्ही आता जात होतो वॉटर पार्कमध्ये, तर म्हणून आम्ही धावत धावत गेलो आणि सावलीनी असं कडेकडेनी मग आम्ही सगळे एका रांगेमध्ये जात होतो, तुम्हाला दिसेल बघा आता। तर अशा प्रकारे आमची मस्ती झाली तिथे। आणि आता बघा आम्ही
मस्तपैकी थोडंसं शॉवर घेऊन निघावं लागतं. तर हा स्टार्टिंगचा व्हिडिओ. आम्ही पाण्यात जायच्या आधी थोडं शॉवर घेऊन निघालो होतो, कारण त्या पाण्यामध्ये पण ब्लिचिंग पावडर वगैरे भरपूर असतं, त्यामुळे आपल्या स्किनला थोडंसं त्रास नको व्हायला म्हणून ते म्हणतात की शॉवर घेऊन जा. आणि बघा तिथे DJ वगैरे कंटिन्यू सुरू होता, त्यामुळे आम्हाला कंटिन्यू काही तिथे बोलता येत नव्हतं, व्हॉइस ओव्हर करूनच सांगावं लागते, कारण तिथे गाणे सुरू असल्यामुळे इकडे कॉपीराईट पण येतो व्हिडिओला, त्यामुळे मग तिथे काही बोलता येत नव्हतं. आणि बघा आता आम्ही एक जण पाण्यामध्ये एंट्री करतो आहे. हे आमचा स्टार्टिंगचा व्हिडिओ आहे, त्यामुळे आमची एंट्रीच आत्ता होत होती पाण्यामध्ये. तर बघा एक ही रील पण आहे, आम्ही अशा बऱ्याचशा रील काढलेल्या आहेत, त्या तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्टमध्ये पण दिसेल. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला नक्की तिथे सगळे दिसतील. आणि इकडे बघा यांची पाण्यात उतरताच मस्ती पण सुरू झाली, खूप मस्त. आणि आता मी पण आली. मी आधी मोबाईल पकडून होती, मग डुगूनी घेतला माझ्या हातातनं मोबाईल, तर मग मी पण गेली मस्त आणि अशी छान एंट्री केली पाण्यामध्ये. पाणी मस्त थंडगार होतं, खूप छान वाटत होतं पाण्यात उतरल्यानंतर, आणि खूप अशी एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. खूप छान वाटलं पाण्यामध्ये गेल्यानंतर. ॲक्च्युली ऊन पण भरपूर होती, पण पाण्यामध्ये काहीच जाणवत नव्हतं ऊन वगैरे. आणि वॉटर पार्क पण नवीन असल्यामुळे जास्ती गर्दी नव्हती तिथे. बघा इकडे आता पाणी. नाचा नाचा आणि आता बघा आम्ही वरून येतोय. तर मी आणि नीता होती, आम्ही खूप मज्जा केली येताना, खूप मज्जा आली. तेवढ्या वरून येताना तर अक्षरशः भीती वाटत होती, पण खूप मस्त एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी तिथे. आणि आता आम्ही स्विमिंग पूलमधून निघाल्यानंतर रेन डान्समध्ये गेलो. तिथे पण भरपूर गाणे वगैरे मस्त DJ सुरू होता, सगळे मस्त डान्स करत आहे. खूप एन्जॉय केलं सर्वांनी. आणि आपल्या अशा एवढ्या घाईच्या याच्यामध्ये आणि आपल्या बिझी शेड्यूलमध्ये सगळं वेळ काढून स्वतःसाठी एन्जॉयमेंट केलंच पाहिजे स्वतः सगळ्यांनी. आणि माझं तर खूप बिझी शेड्यूल असतं, 10 ते 5 कॉलेज असतं, त्यानंतर घरचे कामं, परीला सांभाळणं, परीचं सकाळचं समर कॅम्प, असं सगळं बिझी असतं सगळं, त्यामुळेच थोडं लेट झालं आम्हाला जायला. आणि सॅटर्डेला सुट्टी होती म्हणून मग आम्ही सॅटर्डेला गेलो. आणि इकडनं बघा आता वरून नीता येते आहे, तर ती म्हणे व्हिडिओ काढ, तर तिचा मी व्हिडिओ वगैरे घेतलेला आहे. ती किती वरून आली आणि इतकी मजा आली तिला पण वरून येताना. अशी मस्ती आम्ही खूप सारी केली आहे. बघा मस्त दिसतंय का सगळे. चला आता जेवण करायला जाऊ मस्त. चल जेवायला. तर तुम्ही बघितलं आम्ही पाण्यामध्ये भरपूर मस्ती केली. पाण्यामधून खेळून झाल्यानंतर जवळपास 3-4 वाजले होते. मग जेवण वगैरे पण करायचं होतं आम्हाला. मग आम्ही ड्रेस वगैरे चेंज केलं, छान फ्रेश झालो आणि मग आम्ही जेवणासाठी गेलो. इथे किचन आहे ही तिथली, आणि इथे सॅलड वगैरे आणून दिलं होतं आम्हाला खायसाठी, आणि प्लेट्स पण येतच होत्या. जेवणामध्ये आम्ही तिथेच 160 रुपीजची थाली होती, आम्ही ती थालीच ऑर्डर केली होती सगळ्यांनी. तर बघा या थालीमध्ये असं सगळं जेवण ठेवलेलं होतं. गुलाबजामुन, मठ्ठा, पनीरची भाजी, डाळ भाजी, पोळी, पापड, भात, असं सगळं मस्त आणि टेस्टी जेवण होतं. आमचं खूप छान जेवण पण झालं. आहे का पिना? एवढं काही दिसत नाहीये मला, अनकम्फर्टेबल. मी एवढ्या उन्हात नाही का परिसर? मी फक्त इथून पाहतो. काय झालं? हो दिसली. गेली का खाली? दिसली. मी पाहतो तुझा. चैन तर खोलून दे. कोणाची चैन खोलून दे? ते बसले त्यांना म्हण ना, मी कशी खोलून देईन? त्याला ते खूप छान आहे, मस्त आहे. चला चाललो आम्ही घरी आता. बाय बाय. सगळ्यात पहिले आलो आणि चाललोय सगळे शेवट. चला आता हे बँड काढणं सुरू आहे. चला आमची गाडी आलो आम्ही सगळ्यात पहिले आणि चाललो सगळ्यात शेवट. सगळे गेले, आम्हीच राहिलो आता शेवट. चला हे पाणी घ्या ना ग बॉटल मध्ये ग. जाणं तर पिऊन ये ना पटकन.
जाऊ दे ना आता घरी जायचं. बघा आता आम्ही निघालो घरी जायला आणि ऊन जवळपास आता कमी झाली होती कारण 5-5:30 वाजले होते. आणि इथनं मग आम्ही गेलो आहे डुंडा मारुती म्हणून आहे एक मंदिर हनुमानजींचं. तर चला म्हटलं शनिवार आहे, जाता जाता रस्त्यावरतीच होतं ते मंदिर. तर जाता जाता आम्ही सर्वांनी दर्शन केलं. खूप छान मंदिर आहे, वेळाहरी गाव आहे तिथेच काही किलोमीटर अंतरावरतीच हे डुंडा मारुती म्हणून एक मंदिर आहे हनुमानजीचं. खूप छान मंदिर आहे, तुम्ही पण एकदा विजिट करा. आणि खूप पावन असं मंदिर आहे, भरपूर गर्दी असते. आणि नेमका आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी सॅटर्डे होता, म्हणजे शनिवार होता. तर शनिवारी तर भरपूर गर्दी असतेच हनुमानजीच्या मंदिरमध्ये. तर आम्ही पण मग छान दर्शन वगैरे घेतलं, छान प्रसाद घेतला आणि मंदिर पण खूप मस्त होतं. तुम्हाला मंदिर पण दाखवते मी. आणि बघा इथे हनुमानजींची मूर्ती पण बघा खूप छान आहे, दर्शन घेऊन घ्या तुम्ही पण. आणि इकडे राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.